मित्रांनो नमस्कार। मित्र हो, हरियाणा आणि दिल्लीच्या टूरवर आहे। टूरवरून येता येता हा व्हिडिओ तयार करतोय आणि लाईव्ह म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवतोय। मित्र हो, शीतल एकनाथ कदम आणि डॅनी डिसूजानं मुद्दाम मोबाईल काढून घेतला, कारण त्याला माहित होतं की त्या मोबाईलमध्ये भरपूर पुरावे आहेत। ते स्नेहाचा आणि त्याचा कारमधला व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये होता। त्याच्यानंतर अनेक पुरावे त्या मोबाईलमध्ये होते, अनेक पुरावे, आणि ते पुरावे नष्ट करण्यासाठी डॅनीनं मोबाईल हिसकाडून घेतला हातातून मुद्दाम। कारण त्याच्यात सगळे 13,165 नंबर होते, प्रत्येकाचा नंबर होता। मित्रांनो, कोणाचा नंबर सांगा, माझ्याकडे होताच। बोरी, परभणी, पूर्ण भारत देश, महाराष्ट्र, उल्वे मधले नंबर, प्रत्येकाचा नंबर आलेले, कॉल सगळे सेव्ह, 13,165 नंबर। शीतल एकनाथ कदमनं एवढंच नाही केलं, डॅनीनं शितलीनं मिळून जीमेलचे पासवर्ड बदलले। मित्रांनो, जीमेल ओपन होऊ नये म्हणून, सगळे नंबर निघू नये म्हणून। माझ्या फेसबुकच्या 2 प्रायव्हेट भारीच्या फेसबुकच्या 2 आयडी रिमूव्ह करून टाकल्या। भारत भ्रमण ओम शर्मा एक आणि दुसरी एक आयडी, त्या आयडी मध्ये सगळे पुरावे होते मित्रांनो, ए टू झेड। त्याच्यामुळे शितलीनं आणि डॅनीनं मिळून नंतर सगळे नष्ट करण्यासाठी पुरावे, तो मोबाईल तिकडेच आहे मित्रांनो, नोंद घ्यावी हा। पोलीस प्रशासनात सुद्धा नोंद घ्यावी, तो मोबाईल डॅनीकडे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खूप गोष्टी सांगायसारख्या आहेत। परभणीला माझ्या हातात एक मोबाईल होता, तो सुद्धा दत्त्या मला भरपूर काय बोलला होता। दत्त्या शितलीचा दुसरा नवरा, दत्त्या रोहिदास वाळके, त्यानं माझ्या हातात मोबाईल हिसकाडून नेला उलवेला, ते सुद्धा फॉर्मॅट करून आणला दत्त्यानं। एवढे मोक्कार आणि एवढे लबाड आणि खोटाडे फ्रॉड 420 आहेत हे, 4-5-6 जण। मित्रांनो, ही सगळी सत्यता परभणी जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र, शीतल एकनाथ कदमचे पाहुणे, दत्त्या रोहिदास वाळकेचे पाहुणे, प्रत्येकापर्यंत जाऊ द्या मित्रांनो, सगळ्यापर्यंत सत्यता जाऊ द्या। त्याने सुद्धा ते पूर्ण पाहुणे त्याच्या बायकोपर्यंत जाऊ द्या, कळू द्या त्यांना, यांचे सगळे 420 कळू द्या जगाला सगळ्या। प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा, भारत भ्रमण केलेले युवक ओमप्रकाश शर्मा सांगू इच्छितो, एकही असत्यता म्हणजे एकही सत्यता मी लपवणार नाही, आणि एकही म्हणजे मी सोडणार नाही सत्य बोलल्याशिवाय, बिलकुल सोडणार नाही। मी सगळं सत्य बाहेर काढणार म्हणजे काढणार, काही हो। सत्य बोलल्यानंतर झोंबत आहे, हिरवी मिरची, लाल मिरची, झेंडू बाम, टायगर बाम पेक्षा जास्त झोंबत आहे सत्य। बोलू नका म्हणजे सत्य, शर्माजी सत्य बोलू नका तुम्ही, चुप बसा, चुप बसा। सत्य बोलायला चुप बसा, जुलूम सहन करा, अन्याय सहन करा, अत्याचार सहन करा, आणि सत्य बाहेर काढायचं म्हणा की चुप बसा तुम्ही, सत्य बाहेर काढू नका। ओम शर्मा सत्य बाहेर काढणार, आणि मला उर्वरित सत्य बाहेर काढून सगळं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार माझ्या मित्रांनो। तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता पुढील व्हिडिओ आणू, अजून उद्यापूर्वा नवीन व्हिडिओ सत्यतापूर्ण घेऊन येईल, तोपर्यंत इथंच विराम देतो।